गुड मॉर्निंग. चेहरे पाडले त्यांनी. थंडी आहे. ओ मॅन, थंडी आहे की नाही? तिथे खूप सारी आहे. हा, आता तुम्ही धुकं बघू शकता. तर नमस्कार मंडळी. आजचं ब्लॉग म्हणजे काय माहिती आहे बघा, सकाळचं वातावरण बघा, त्यासाठी आम्ही तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ केलेला आहे. सुंदर असं वातावरण, नयनरम्य दृश्य, गावची आठवण येतात. चाललो होता आम्ही कामाक. हे बघा झोप मोड करून अद्भुत. अरे यार जबरदस्त, सुंदर असं दृश्य, धुक्याने आच्छादलेले, एक नंबर. जणू काही गावची आठवण येते. हे बघा सगळीकडे अगदी धुकं पसरलेलं आहे. मंडळी निसर्गाची किमयाच वेगळी असते बरं का. आणि आता प्रेम आणि अक्षय हे दोघं जण चाललेले आहेत. छोट्याशा पुलावरून आम्ही जातो आणि वाट बघा, वाट वाट ही रानातली, केळीची झाडा. एकंदरीत एवढं सगळं बघून ना गावी जाण्याची उत्सुकता मनामध्ये येते. पण अपुऱ्या सुट्ट्यांच्या अभावामुळे ही उत्सुकता तिथे दाबली गेली जाते. बरोबर की नाही रे? थंडीमुळे ह्यांचे ओठ काय उठत नाहीत, त्यामुळे यांना बोलता येत नाही. हे दोघं जण हे चाकरमाने चाललेत बघा कामासाठी. एकाचे हात पाठी, एकाचे हात खुललेले. आता खिशात हात गेलेले आहेत. थंडीमुळे खिशात हात जाणारच, काय सांगणार आता. पुन्हा एकदा ही बघा झाडा मंडळी. बाहुबली पिक्चर मध्ये बाहुबलीन ज्या झाडावरून भल्लाल देवच्या घरात घुसलो होता, ह्या झाड बघा. हेच ते झाड, हेच ते झाड. आणि आता चला, आता आम्ही स्टेशनला येलो. बाय बाय. सकाळची भ्रमंती. सूर्यनारायणाचं दर्शन घ्या. हे सुंदर चित्र. लोकांची धावपळ पोटा पाण्याची कामावर जाण्यासाठी. असं वाटतं आता दिल्ली दिलं, पण ही दिल्ली नाही मित्रांनो. हे आमचं ठाणे आहे. ठाणे पळवा. पलीकडचे बिल्डिंग काही दिसत नाहीत, एवढं धुक्या. किती सुंदर वातावरण दिसतं मंडळी. तर अशीच व्हिडिओ मुद्दामून केले, टाइमपास. सो सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. बाय बाय.